नमस्कार मित्रांनो, सोलापूरच्या गणेश पटेल या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि सर्वात प्रथम मित्रांनो, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सगळ्याला विनम्र अभिवादन करतोय। तर मित्रांनो, मी आज आलोय पुण्या भागातील पुणे स्टेशनच्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानला। तर इथे काही क्षणातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं जल्लोष होणार आहे। तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज आलेलो आहे। तर मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा। तर मित्रांनो, आता उद्या 14 तारीख आहे, तर आज 12 वाजताच तुम्हाला हे सगळं सुरुवात होणार आहे जयंतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या। आणि पुण्यातील प्रत्येक ठिकाणची जयंती मी दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती। म्हणून म्हणतोय, लवकरात लवकर आपल्याला आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथली तयारी कशा पद्धतीने चालू आहे सध्या। तर चला, तर मग मी आता तुम्हाला इथली सगळ्या गोष्टी दाखवायला सुरुवात करतो। किती जोरात बॅनर लावलेले आहेत आणि इथं सध्या सगळ्या गोष्टी डीजे टेस्टिंग वगैरे सगळ्याच गोष्टी चालू आहेत। तर आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। बोला की काय नाव तुमचं? रघु कांबळे हे आता इथले समजून चला की इथले अध्यक्षच आहे ते। तर एक बोटे कॉलनी मंगलकारांच्या इथं। अच्छा, इथून ते अध्यक्ष आहे ते। तर यांचे सगळे स्टॉल लागलेले आहेत आपल्या भीम सैनिकांसाठी। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। तुम्हाला तयारी दिसू लागतात, बॅनर बघा, अजूनही बॅनर लागणार आहेत मित्रांनो। आणि हे सगळं तयारी सुरुवात आहे, तुम्ही बघू शकता। काही वेळच बाकी आहे, फक्त 12 वाजण्याचं। हे भीम सैनिकांसाठी हे फेटे, निळे झेंडे, टी शर्ट्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर असलेले पण टी शर्ट आहेत इथे, तुम्ही बघू शकता। ते सगळं आता प्रत्येक, आणि इथे अति सुंदर असलेले हे फोटो आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे, बघू शकता। झेंडे, हे पुस्तक, त्यांचे लिहिलेले पुस्तक, त्यांचे कथा, आणि मूर्ती बघा मित्रांनो किती सुंदर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। सगळं पूर्ण झेंडे आणि सगळे पूर्ण निळे झेंडे सुरुवात झालेले आहे। ते सगळं खरेदीसाठी पण आलेले आहेत तिथे लोक। हे उद्यानची एंट्री गेट आहे, आपण लोकांची आत्ताच गर्दी सुरू होत आहे, बघू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अभिवादन करण्यासाठी आत्ताच गर्दी सुरुवात झालेली आहे। अजून कायम आहे तरी सुद्धा बघू शकता सगळीकडे तुम्ही। हे आपले बाबासाहेब आंबेडकर। आता आपण इथे उद्यान मध्ये आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा, जे की पुणे स्टेशन पासून जवळच आहे, बाजूलाच आहे। तर तुम्हाला मागे दाखवतो इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पूर्ण त्यांचे आयुष्याची श्रेणी आहे, जर्नी आहे सॉरी। तर ते या अशा छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये पूर्ण चारी बाजूला दाखवण्यात आलं आहे। तुम्हाला ते एक एक करून दाखवतोय, ठीक आहे। त्यांचं धम्मदीक्षा समारोह 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरमध्ये घेतलेलं, ते जे दृश्य तुम्हाला दाखवतो इथे प्रतिमा देण्यात आलेला आहे। हे असे खूप आहेत इथे, तुम्हाला एक एक करून दाखवतो। इथे भारतीय संविधान प्रदान दिन म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी नवी दिल्लीच्या इथे नेण्यात आलेलं इथे एक थोडस आहे, संविधान हँड ओव्हर करताना दिलेलं। त्यामध्ये भारतरत्न किताब भेटलेलं ते दाखवण्यात आलेलं इथे। या इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग हे इथं दर्शनात आलेलं आहे, बघू शकता तुम्ही।
त्यांचं 14 सत्याग्रह 20 मार्च 1906 या दाखवण्यात इथे दर्शनात आलेलं आहे. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थोडक्यात जर्नी दाखवलेल्या आयुष्याचे पूर्ण बघू शकता. माझी गर्दी वाढूच लागलेली आहे आणि बाहेर तुम्हाला डीजेचं टेस्टिंग पण चालू आहे बघू शकता. चला आता आपण बाहेर जाऊयात, डीजे टेस्टिंगचं बघून घेऊयात. चला आता तयारी चालू आहे मित्रांनो, अजून काही वेळ बाकी आहे. अजून थोड्याच वेळात सगळं सुरुवात होईल. तोवर सगळी तयारी बघू शकता तुम्ही. डीजेची सेटअपची हँगिंग सेटअप, प्रत्येक सेटअप तुम्ही बघू शकता. इकडे पण चालू आहे. हो, डीजे सेटअपची पूर्णपणे तयारी सुरुवात आहे. काही वेळातच पूर्ण डीजे सेटअप पण होईल आणि 12 वाजायला पण थोडीच वेळ बाकी आहे. तुम्हाला दाखवतो एकदा 12 झाल्यानंतर तिथली काय परिस्थिती असणार आहे जल्लोषाची. कंटिन्यू बघत राहा, स्किप करू नका.
13 तारखेचं रात्रीचं म्हणजे 14 तारीख सुरुवात व्हायचं जल्लोष तेही पुण्यातलं. तर मग मित्रांनो आता हे जल्लोष आता फक्त आत्तापुरतं होतं, कारण टायमिंगचं बंधन असल्या कारणानं तेवढं उशीरच चाललं. आणि आता ह्याचं पूर्ण पुण्यातील प्रत्येक व्हिडिओ म्हणजे उद्याचं जे मेन 14 एप्रिलचं भीम जयंती आहे ते आपल्या चॅनलवरच मिळणार आहे तुम्हाला बघायला, पुण्यातील प्रत्येक ठिकाणचे. तर आत्तासाठी एवढं. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजे सबस्क्राईब का करा म्हणतो, उद्यासाठी तुम्हाला उद्याचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो लगेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. असं जर का व्हिडिओसाठी भेटूया उद्या.